तर थोरातांना नगर जिल्ह्यात काँग्रेससाठी एकही जागा आणता आली नाही। बाळासाहेब थोरातांनी दुसऱ्याची स्थळी उचलण्यात धन्यता मानली, अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांवर बोचरी टीका केली आहे। तर नगर दक्षिणमध्ये समाज माध्यमांवर विष पेरण्याचं काम झालं। राधाकृष्ण विखे पाटलांची निलेश लंकेंवर ही टीका। थोरातांनी एवढी तरी शरम बाळगली पाहिजे की आपल्या जिल्ह्यामध्ये स्वतःला काँग्रेसचे नेते समजतात, एकही जागा आपल्या पक्षाला घेऊ शकले नाही काँग्रेसच्या, दुसऱ्याची तळी उचलण्यामध्ये धन्यता मानतात। त्यातूनच त्यांची वैचारिक जी आहे दिवाळखोरी ही त्यामुळे सिद्ध होते। आणि त्यामुळे अशा बाहेरच्या मदतीने आम्ही मदत केल्यामुळे इकडे उत्तरेकडे दक्षिणेची जागा निर्माण ते भ्रामक कल्पना आहेत। आता त्यांनी भविष्यामध्ये या दोघांनी तिघांनी आता स्वतःच्या अस्तित्वाची काळजी करायला सुरुवात केली पाहिजे। पॉलिसी प्रेडिक्शन आहेत, राजकीय विश्लेषण करतायत, त्यांचे काही मतं आहेत, पण मला वाटतं याचं एकच उत्तर सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे, आपल्या सगळ्यांना, ते म्हणजे 4 तारखेच्या मतमोजणीनंतर। नगरची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत ही पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता। थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता, सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झालाय, पण शेवटी जनतेचा कामावर विश्वास आहे। त्यापेक्षाही मी म्हटल्याप्रमाणे आमचे नेते हे विश्वनेते म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत, डॉक्टर सुजयला त्यांचा आशीर्वाद आहे।